नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची आणि युजफुल टिप्स या ठिकाणी बघणार आहोत, जी की तुम्ही आजपर्यंत कधीच बघितलेली नसेल। तर बघू शकतात आपण हे जे दिवे दिवाळीसाठी वापरतो, परंतु काम झालं की ते फेकून देतो, परंतु आज या दिव्यापासून आपण खूप पैशाचीही बचत या ठिकाणी करणार आहोत आणि खूप महत्त्वाची जी सोल्युशन आहे ते आपण या ठिकाणी बनवणार आहोत। तर यापासून दोन फायदे आपले होणार आहेत। एक म्हणजे बघू शकतात मी या पंतीला या दिव्याला असं किसणीच्या साहाय्याने किसून घेत आहे। यामुळे पहिला फायदा जो आहे तो म्हणजे या दिव्याला किसणीवर किसल्यामुळे या किसणीला एक प्रकारची धार येते आणि जी किसणी आपली चालत नाही, धार नसते, ती किसणी अगदी नव्यासारखी होते। तर ही एक पहिला जो उपयोग आहे तो म्हणजे या दिव्याचा आपला हा होणार आहे। आणि त्यानंतरचा दुसरा उपयोग काय आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तर त्यापूर्वी तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या दिव्याची या पंतीची अशा प्रकारे एक म्हणजे कूट करून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं आहे। आणि मी या कूटला एका वाटीमध्ये पावडर बनवून घेतली आहे, ती एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे अशा प्रकारे। आता याचा आपण खूप महत्त्वाचा आणि खूप यूजफुल रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत। तर बघू शकतात मी इथे ती पावडर घेतली। त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे मीठ, जे की आपल्याकडे किचनमध्ये असतंच। अगदी थोडंसं मीठ तुम्ही टाकू शकतात। तुम्ही सोल्युशन किती बनवतात या अंदाजे यामध्ये मीठ टाकू शकतात। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिंबू, अर्धा किंवा एक लिंबू तुम्ही यामध्ये टाकू शकतात। आपल्याला लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ज्या प्रकारे मी हे एक सोल्युशन तयार केलेलं आहे, सेम त्या पद्धतीने जर तुम्ही सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला यापासून खूप मोठा आणि खूप पैशाची बचत करणारा फायदा यापासून होणार आहे। आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात एक प्रकारचं या ठिकाणी एक पेस्ट तयार झालेली आहे, एक सोल्युशन तयार झालेलं आहे। आणि आता हे सोल्युशन आपल्या खूप म्हणजे खूप कामाचं येणार आहे। ते म्हणजे कसं, तर चला बघूया आपण हे सोल्युशन कशासाठी आणि कसं वापरणार आहोत ते मी तुम्हाला सांगते। बघू शकतात या ठिकाणी माझ्याकडे तांब्याचा एक छोटासा लोटा पडलेला होता, जो की खूप काळा आहे आणि तुम्ही बघू शकतात की ते काळा रंग याचा झालेला आहे। परंतु आज आपण याला अगदी नव्यासारखं कसं बनवायचं ते बघूया। आता मी जे सोल्युशन बनवलेलं आहे ते फक्त त्यावरती लावलेलं आहे। बघू शकतात कुठल्याही प्रकारची घासणी किंवा मी जास्त चोळलेलं देखील नाही आहे। बघू शकतात फक्त थोडंसं मी त्यावरती लावलेलं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। बघू शकतात फक्त घरातील दोन गोष्टी वापरून आपण या तांब्याच्या भांड्याला अगदी नव्यासारखं चकाकी आणलेले आहे। बघू शकतात किती छान आणि सुंदर हे भांडं चमकायला लागलेलं आहे। अशाच प्रकारे तुमच्याकडे जर तांब्याची किंवा पितळाची जर भांडी असेल, हे सोल्युशन बनवून तुम्ही नक्कीच तुमच्या तांब्या पितळाच्या भांड्याला चकाकी आणू शकतात। आता बघूया आपण याला धुवून काढून तुम्ही तोही रिझल्ट तुमच्या पुढे दाखवणार आहे। बघू शकतात ज्या ठिकाणी मी हे सोल्युशन लावलेलं होतं त्या ठिकाणी तांब्या कसा दिसतोय आणि ज्या ठिकाणी लावलेलं नाही आहे त्या ठिकाणी कसा दिसतोय आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। मी कुठल्याही घासणीचा किंवा ती पितांबरीचा या ठिकाणी वापर केलेला नाही। फक्त घरातील दोन वस्तू ज्या की आपण फेकून देणार होतो, एका पंतीपासून आपण याला चकाकी आणलेली आहे। बघू शकतात जी की दिवाळीला दिवा आपण आणतो आणि असंच कुठेतरी फेकून देतो, परंतु अशा प्रकारे जर तुम्ही त्या दिव्याचा जर वापर केला तर तुमचे दोन या ठिकाणी फायदे होऊ शकते। एक म्हणजे तुमच्या किसणीला धार देण्यासाठी याचा उपयोग करू शकतात आणि दुसरी म्हणजे अशा तांब्याचे भांडे घासण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। आणि रिझल्ट बघा किती सोप्या पद्धतीने आपण या तांब्याच्या भांड्यांना अगदी नव्यासारखं बनवलेलं आहे। आतली बाजू देखील मी या ठिकाणी तुम्हाला धुवून दाखवत आहे। बघू शकतात नक्कीच तुम्ही याचा वापर करा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ किंवा ही टिप्स जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील नक्की शेअर करा। बघू शकतात किती स्वच्छ हा तांब्या या ठिकाणी निघालेला आहे। बघू शकतात किती छान आणि पूर्ण काळा झालेला जो तांब्या होता, छोटासा लोटा होता, तो किती काळा झालेला होता हे तुम्हीच बघितलं आणि रिझल्ट देखील अगदी तुमच्या समोरच आहे। बघू शकतात किती छान नव्यासारखा आहे। अगदी इकडे तिकडे पडलेला हा लोटा होता, म्हणून मी म्हटलं की चला ही टिप्स तुमच्यासोबत शेअर करूया। बघू शकतात किती छान आणि नव्यासारखा दिसत आहे। सुरुवातीला तो तांब्या पूर्ण काळा झालेला होता आणि आत्ता बघू शकतात किती छान आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक